नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्ही बघताय आनंदी या मालिकेचा आजचाच म्हणजे 14 जुलैचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आनंदी गेलीये मालक साहेबांकडे. आता बघूया त्यांचं काय बोलणं होतंय ते. आता आनंदी म्हणते मालक साहेबांना, "मालक साहेब, की मला ना, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचंय." तर "बोल" असं म्हणतात ते आणि मग आनंदी पुढे म्हणते, "पृथ्वीच्या कार्यक्रमामध्ये काही अडचण येऊ नये असं मला पण वाटतंय. म्हणूनच ते काय आहे ना, रॅम्प वॉक वगैरे राहू द्या ना. म्हणजे काय आहे, म्हणजे आधीच माझ्या डोक्याला ही जखम लागलेली आहे. तर मीडियासमोर, लोकांसमोर ते खूप विचित्र दिसेल हो, वाईट दिसेल ते. आणि पृथ्वीच्या साड्यांमध्ये मी मॉडेल म्हणून चांगली दिसणार नाहीये. त्यामुळे काय आहे, तुम्ही म्हणजे पृथ्वीचा लॉन्चचा जो काही इव्हेंट आहे, तर पृथ्वीला आणि घराला, या घराला कोणी नावं ठेवू नयेत असंच वाटतं मला." तर लगेच ना इकडे युगंधर विचारतो, "झालं तुझं बोलून?" "एवढंच कारण आहे ना? थांब." असं म्हणत ना कपाटाकडे जातात आणि कपाटातून काहीतरी वस्तू काढतायत. बघूया ती वस्तू काय असणार आहे ते. तर कपाट उघडून त्यांनी ना त्याच्यातला एक बॉक्स काढलाय. तो आनंदीच्या समोर असा बॉक्स घेतात आणि म्हणतात, "हा समिधाचा मेकअप बॉक्स आहे." आणि तो आनंदाच्या हातामध्ये एक काहीतरी वस्तू काढून देतात आणि म्हणतात, "हे घे." आनंदी घेत नसते, पण तरीसुद्धा ते ओरडतात आणि म्हणतात, "हे घे गं." आता बघूया ते त्यांनी काय दिलंय ते. तर आनंदी ना अंदाज घेतीये, ते हात असं लावून-लावून अंदाज घेते, की नेमकं काय असावं ते. पण तेवढ्यात युगंधर म्हणतो, "जखम आणि डाग लपवण्याचे या जगात लई मार्ग आहेत." समिता तर नेहमी म्हणायची, की या छोट्याशा डब्बीत ना खूप मोठी ताकद आहे म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो युगंधर पुढे म्हणतो, "चेहऱ्यावरचा कुठलाही डाग, कुठलाही मोठा डाग याने सहज लपवता येतो." मग तर ठीक आहे ना. मग तर तू काय म्हणणार नाहीस ना. दुसरा काहीतरी विचार सुरू आहे. बोल आनंदी, बोल काहीतरी असं म्हणत युगंधर म्हणतो आणि मग पुढे म्हणतो, "आता नवीन काय कारण आहे तुझ्याकडे? हे बघ, तुला काय वाटलं? तू रॅम्प वॉकसाठी नाही का म्हणतीयेस? याचं खरं कारण मला काही माहिती नाहीये का?" असं म्हटल्यानंतर ना आनंदी जरा चमकते बरं का. युगंधर पुढे म्हणतो, "खरं कारण हे कपाळावरची जखम नाहीये, तर शिल्पाताई आहे. बरोबर ना?" असं विचारतो बरं का खोदून-खोदून. आणि आता आनंदीचं ना तत झालंय बरं का जरापैकी. ती म्हणजे, "नाही म्हणजे नाही मालक साहेब, तसं नाहीये." पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना. म्हणजे त्यांना माझ्यासोबत रॅम्प वॉक करण्यात अजिबात स्वारस्य नाहीये आणि त्या खरंच खूप म्हणजे खुश नाहीयेत. त्यांना माझा राग म्हणजे त्यांना माझ्या मनातून खूप त्रास होतोय असं आनंदी सांगायचा प्रयत्न करते आणि म्हणते, "दुसऱ्या कोणाला त्रास देऊन स्टेजवर उभं राहायचं मला बरोबर नाही वाटत आहे." तर "मी तुला आधीच सांगितलंय आनंदी." असं म्हणत युगंधर बोलायला चालू करतात आणि म्हणतात, "पृथ्वीच्या लॉन्चिंगपेक्षा, त्याच्या स्वप्नांपेक्षा माझ्या आयुष्यात दुसरी कुठली महत्त्वाची गोष्ट नाहीये. माझ्या मुलाच्या पहिल्या कामामध्ये कुठली ना कुठली अडचण आलेली मला चालणार नाहीये. त्याची मनापासून अशी इच्छा आहे ना, की त्याची पहिली साडी नेसून तू स्टेजवर यावं म्हणून. मग मग तोपर्यंत इकडे ना आनंदीला आठवत असतं, की "अगं थोडासा विचार कर ना, ही अशी पट्टी घेऊन ही वॉक करणार आहे वगैरे." शिल्पाताई बोललेली असते आनंदीला. ते सगळं इथे आठवतंय. ते येणारी लोकं हिच्या पट्टीला बघणार किंवा हिच्या साड्या बघणार. "मी सांगते तुला, हिला चालायला देऊ नकोस" वगैरे शिल्पाताई म्हटलेली असते. ते सगळं इथे आनंदीला आठवतं आणि ती विचार करत बसते त्या गोष्टीचा. तर युगंधर म्हणतोय, "जगाचा विचार सोडून तुला तिथे उभं राहावंच लागल. तुला तुझं कर्तव्य जे काही आहे ते पार पाडावंच लागेल." अशा शब्दात आता सांगितले त्यांनी आनंदीला आणि मग म्हणतात, "मग जा आता." आणि आता आनंदी तशीच जात असते परत एकदा. तर इथे युगंधर हाक मारतो आणि म्हणतो, "1 मिनिट, 1 मिनिट थांब." आणि तो जो काही मेकअप बॉक्स आहे ना, तो "हा मेकअप बॉक्स तुझ्याकडे ठेव समिधाचा." असं म्हणत तो राहिलेला बॉक्स देतो आणि यामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा वापर कर असं सांगतात. तर आनंदी म्हणते, "मालक साहेब, यात काय आहे? ते कसं वापरायचं? मला काहीच माहिती नाहीये." म्हणजे मी तर लगेच इथे युगंधर म्हणतो, "हे बघ, मला आता काहीच ऐकायचं नाहीये त्या गोष्टी. 1 तास उरला आता फक्त आपल्या कार्यक्रमाला. आत्ताच्या आत्ता जाऊन आणि इथेच तयार हो. पोहोचलं का तुझ्यात?" तर लगेच आनंदी पण हो असं म्हणते आणि तिकडनं आता युगंधर निघून गेलाय. प्रेक्षकांनो, मला एक शंका आली आहे, ती तुम्हाला आली आहे का? म्हणजे अजून युगंधरला सुद्धा माहिती नाही नसावं, की आनंदीला दिसत नाही. नेमकं काय गोड बंगाल हे कळेल आपल्याला. त्याच्यासाठी सीरियल कायम बघावी लागेल. एपिसोड शेवटपर्यंत बघावे लागतील. तर प्रेक्षकांनो, हा विद्याधर असा डोक्याला पट्टी-बिट्टी लावून बसलाय. तोपर्यंत आता तिकडनं ना
पृथ्वी आलाय, "काका, काका चल लवकर तयार हो, आज लॉन्चिंग आहे ना," असं म्हणत तो येतो आणि जेव्हा तो विद्याधरला बघतो, तेव्हा तो शॉक होतो आणि "काका, अरे हे रे काय?" असं म्हणत तो त्याच्याकडे बघायला लागतो. कारण त्याला माहिती नाहीये, की विद्याधरला हे एवढं सगळं लागलेलं आहे ते. त्यामुळे आता पृथ्वीला धक्का बसलाय. पृथ्वीनं असा एकदम काकाच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो, "काका, अरे काय झालं काय तुला हे सगळं? केवढं लागलं कसं?" तर आता विद्याधरला परत तो बॉम्ब ब्लास्ट जो काही आहे तो झालेला आठवतोय आणि विद्याधर म्हणतो, "काही नाही रे पृथ्वी, जरा बारकासा ना ॲक्सिडेंट झाला फक्त. जरा पाय घसरून पडलो मी, पण काय काळजी करू नकोस, मी एकदम ओके आहे." तर "अरे बारकासा काय म्हणतोयस? रक्त आलं एवढं. तू असं केअरलेस कसा राहतोस? चल, चल आपण डॉक्टरकडे जाऊया चल." तर "अरे, अरे पृथ्वी," असं म्हणत ना विद्याधर हात धरायला जातो, तर विद्याधरच्या हातामध्ये कळ येते. तर इकडे विद्याधर म्हणतो, "हे बघ पृथ्वी, अरे मी काय म्हणतोय ते ऐक. तू सगळं ते सगळं सोड. मी ओके आहे एकदम. अरे हे बघ, तुझ्या इव्हेंटला मी अगदी वेळेवर हजर राहणार. काही काळजीच करू नकोस. बरं मला सांग, सगळी तयारी झाली आहे नव्ह?" तर असं पृथ्वी म्हणतो, की "हो, हो, तयारी झाली. अरे पण तू" म्हणजे पृथ्वीला काकाची काळजी वाटते भरपूर. विद्याधर म्हणतो पुढे, "अरे तू कसला विचार करू नकोस. आता लवकरात लवकर खाली जा आणि सगळी तयारी कर. मस्त तयार हो तू." असं म्हणून "तू काळजी घे स्वतःची," असं म्हणत ना पृथ्वी निघून जातोय तिकडनं. तर प्रेक्षकांनो आता बघू पुढे काय घडणार आहे नेमकं ते या विद्याधरचं काय करणार आहे विद्याधर. तर इथे ना आता आनंदी तयार होतीये. सुनीता तिला तयार करतीये. पहिली साडी तर आनंदीला इथे मस्तच दिसतीये. आनंदी म्हणते, "सुनीताताई, अहो मला ना खूप धाकधूक होतीये. मला ना काहीच समजत नाहीये. मी त्या रॅम्प वॉकवर कशी चालणार? मला ना नाही करता येणार हो तर लगेच सुनीता म्हणते, "शांत व्हा. असं घाबरून कसं चालेल?" पण तोपर्यंत तिकडनं माईंचा आवाज येतोय, "सुनीता, अगं स्वयंपाकघरात ये पाहू." तर "अगं संध्याकाळी केवढे पाहुणे येणार आहेत?" असा माईंचा आवाज येतो तिकडनं आणि म्हणतात पुढे माई, की "मला एकटीला कसं सगळं आवरणार आहे?" तर इकडे आनंदी म्हणते, "सुनीताताई, अहो तुम्ही एक काम करा, तुम्ही माईंची मदत करा, त्या एकट्याच आहेत." तर सुनीता म्हणते इथे, की "अहो पण तुमचा मेकअप तो तर अजून झालेलाच नाहीये." तर आनंदी म्हणते, "बघेन मी त्याचं काय करायचंय ते, तर तुम्ही जा." तर सुनीता ओरडून म्हणते, "अहो आनंदीताई, कार्यक्रम सुरू व्हायला अजून अर्धा तासच बाकी आहे फक्त." तर आनंदी म्हणते, "म्हणूनच म्हणते मी तुम्ही की माईंची मदत करा. मी करेन मी माझं." तर तोपर्यंत अजून एकदा माईंची हाक येते, की "सुनीता, सुनीता." त्यामुळे आनंदी सुनीताला ना तिकडनं पाठवून देते. कारण माई खूपच "लवकर ये, लवकर ये" अशी घाई करतायत. तर सुनीता म्हणते, "तुम्हाला काही लागलं तर मला हाक मारा." आता प्रेक्षकांनो आता सुनीता निघून गेली आनंदी तशीच उभी आहे. आता तोपर्यंत ना तिकडे एंट्री झाली आता मालक साहेबांची. पुढे बघा काय घडणार आहे ते. आनंदी असं हाका मारत मालक साहेब आले. ते म्हणतात, "अगं काय आहे? अगं तू वेळ बघितलीस का? अजून तू तयार नाही झालीस?" तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब ते काय आहे, मला ना स्वतःचं स्वतः मेकअप करता येत नाही हो आणि सुनीताताई आता ना माईंना मदत करायला गेल्यात. त्यामुळे मी आता काय करू?" तर लगेच युगंधर म्हणतो, "बस बघू." तर आता बसवलंय बरं का युगंधरने आनंदीला खाली आणि म्हणतात, "मी मेकअप करतो." तर आनंदी उठून म्हणते, "तुम्ही? तुम्ही नको, नको. तुम्ही नका काय करू. मी करते माझं-माझं. तुम्ही नका काळजी करू." तर युगंधर परत इकडे आनंदीला खाली बसवतात आणि म्हणतात, "खाली बस म्हटलं ना तुला. अगं घड्याळ बघितलंस का? किती कमी वेळ आहे ते." तर "अहो मालक साहेब तुम्ही कशाला त्रास करून घेता? मी करीन माझं-माझं काहीतरी." त्याला आता युगंधर म्हणतो, "चूप! आता हे बघ तू मला त्रास देते जास्तीचं बोलून. तू जरा गप्प बस. बरं आता डोळे बंद कर." तर लगेच आनंदी म्हणते, "हां?" तर आनंदीला म्हणतात युगंधर, की "डोळे बंद कर. ते डोळ्यांच्या वर काय लावायचं असतं ते लावायचंय ना." आता बघा प्रेक्षकांनो आनंदी डोळे वगैरे बंद करते. तर इकडे प्रेक्षकांनो आनंदीचा मेकअप सुरू होतोय. तर इथे विद्याधरने आता फोन उचललेला आहे आपला आणि तो फोन करतोय पोलिस इन्स्पेक्टरना आणि हाक मारतो फोनवर, "हॅलो इन्स्पेक्टर, अहो काय झालं? काय टाकली काय रेड तुम्ही? मिळाला का तो सॉलिड पुरावा?" तर इन्स्पेक्टर म्हणतात, "हो सर, रेड टाकली आम्ही आणि तो माणूस सुद्धा आमच्या समोर आहे आणि तो बॉम्ब बनवण्यासाठी ज्या माणसाने त्याला सामान विकलं होतं, तर त्या मुख्य आरोपीचं नाव जे काही आहे त्याने आम्हाला आत्ताच लिहून दिलेलं आहे आणि ते नाव आता माझ्या समोर आहे सर." तर विद्याधर म्हणतोय, "काय सांगताय इन्स्पेक्टर सर? एकच नंबर काम केलंय. आता हे बघा, एक काम करा, आत्ताच्या आत्ता तुमच्या पोलिसांची अख्खी टीम येऊन निंबाळकरांच्या वाड्यावर या आणि सगळ्यांच्या देखत त्या आरोपीच्या मुसक्या आवळ्या घेऊन जा त्याला इथून." तर इन्स्पेक्टर म्हणत असतात, "सर, अहो तुम्ही असं कसं म्हणू शकता? आता तिथे एवढा मोठा कार्यक्रम सुरू आहे आणि तुम्ही सगळ्यांच्या समोर जाऊन मी त्याला अरेस्ट करू असं विचारतायत." पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, "निंबाळकरांची जी काही पद प्रतिष्ठा आहे ती धुळीला मिळेल कारण त्या माणसाचं नाव" असं म्हणेपर्यंत विद्याधर म्हणतो, "अहो इन्स्पेक्टर साहेब, इकडं त्या माणसाचं वजन, त्याचं नाव, त्याची इमेज जी काही आहे त्याचं अजिबात काळजी करू नका.
कारण कायदा सगळ्यांसाठी समान असतोय, कळलं काय? तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या घरी या आणि तुमचं कायदेशीर कर्तव्य जे काही आहे ते पार पाडा. या तुम्ही. वाट बघायलोय आम्ही असं म्हणत ना विद्याधर पोलिसाला सांगतो. आता पोलीस इन्स्पेक्टर हो सर असं म्हणतायत तरी आता नेमकं हे प्रकरण काय आहे ते कळेलच आपल्याला. पण युगंधर निंबाळकर आता तुमचा खेळ खल्लास असं म्हणत ना इकडे विद्याधर स्वतःशीच हसतोय. आता ह्याचं खरंच हा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे का नेमकं अजूनच काहीतरी नवीन डाव बघायला मिळणार आहे? त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आनंदी इथे म्हणतेय, "मला मेकअप करताना डोळे उघडे ठेवूनच मेकअप करण्याची सवय आहे, त्याच्यामुळे मी डोळे उघडेच ठेवते." तर युगंधर इथे म्हणतोय, "अगं, पण तुला डोळे बंद करावे लागतील ना, तर मी कसं लावणार?" तर लगेच ना आनंदीला सांगतो, "डोळे बंद कर," असं म्हणून. तर आता आनंदी डोळे मिटून बंद करून बसली युगंधरच्या पुढ्यात. तर युगंधर ते वरती आय शॅडो पॅलेटमधनं घेतो आणि ते आनंदीच्या डोळ्याच्या वर जे काही लावायचंय ते इथे लावतोय इकडे ब्लश वगैरे सगळं व्यवस्थित लावतोय. अगदी किती छान असं कोरीव काम केल्यासारखा मेकअप चाललाय बघा इकडे आनंदीचा आणि वेगळंच वाटतंय हे बघताना. तर अगदी म्हणजे एखादी बाई जसा मेकअप करते तशा पद्धतीनं इकडं सवय असल्याप्रमाणे इथे ना युगंधर मेकअप करतायत आनंदीचा. उजवीकडे बघ असं म्हणत इथे युगंधर म्हणतो आनंदीला, तर आनंदींना तिच्या उजव्या साईडला मान फिरवते. तर आनंदीने तिच्या उजव्या साईडला मान फिरवल्यानंतर, "अरे गं, मी तुला उजवीकडे बघ म्हटलं, तू तिकडे कुठे बघतेस?" तर आनंदी म्हणते, "अहो मालक साहेब, ही तुमची उजवीच बाजू आहे. म्हणजे माझी ही उजवीच बाजू आहे, पण इकडनं तुम्ही तिकडनं बघताय त्यामुळे ते कळत नाहीये." तर आनंदीचा चेहरा ना स्वतः असा हात लावून हलवतो आणि त्याला ज्या साईडला लावायचंय चेहऱ्यावर ते तिकडच्या साईडला बाजू करतो आणि इकडे काउंटरिंग वगैरे सगळं जे काही आहे ते लावायचं चालू आहे आणि इकडे "इवले सुख है फुलले आनंदाने" हे गाणं जे काही आहे लागलेलं ते लागले इथे आणि प्रत्येक बारकाईनं मेकअप चालू आहे बरं का. अगदी ती खूण जी काही आहे म्हणजे लागलेली खूण ती सुद्धा लपवायची चालली आहे. कन्सिलर लावतायत आणि मग ते पुढे सांगतायत, "जखमेवर लावतोय, दुखत नाही ना?" असं पण विचारतात बरं का. तर आनंदी ते नाही म्हणून सांगते, "दुखत नाहीये." म्हणजे कन्सिलरनं ती जखम जी काही आहे ती पूर्णपणे भरली आहे. ब्रशने व्यवस्थित ते एकदम मर्ज करतायत जे काही लावलेलं आहे ते आणि या डोळ्यांच्या खालनं वगैरे असं मस्तपैकी असं फिरवतायत तो ब्रश इकडनं-तिकडनं अगदी धरून असा व्यवस्थित आणि म्हणतात पुढे की माझ्याकडे बघतीयेस की माझ्या कपाळावर आलेल्या घामाकडे बघतीयेस? डोळ्यात बघ माझ्या. तर आनंदी म्हणते, "मालक साहेब ते तुमचे डोळे खूप कडक आहेत ना, म्हणून मी दुसरीकडे बघतीये." तर लगेच मालक साहेब इथे हसतायत बरं का आणि 1 मिनिट थांब म्हणतात. म्हणजे अजून सुद्धा मालक साहेबांना माहिती नाहीये की आनंदी आंधळी आहे ते. म्हणजे हा एक सस्पेन्सच आहे इकडे असं वाटतंय. आता आनंदीचा पुढचा मेकअप करतायत आणि जखम बघू का दिसतीये का? आणि मग जखम झाकली गेली तर "ठीक आहे, ठीक आहे. झालं मालक साहेब, थँक यू." असं म्हणतो आनंदी म्हणते. तर लगेच मालक साहेब म्हणतात, "अगं थांब, थांब, थांब. एवढी घाई कसली? लिपस्टिक लावायची अजून." ते ओठाचा असा चंबू कर चंबू म्हणून सांगतात. तर ते असं ते चंबू कर की असं लिपस्टिक लावायला असं म्हणून ते सांगत असतात बरं का. तर इकडे आनंदी हसते आणि आता आनंदीला हसू आवरत नाहीये. ते चंबू कर असं सांगतायत सारखं ओठाचा आणि मग आनंदी जरासे ओठ आपले सारखे करते. तर आता ना युगंधर तिच्या ओठांना अशी छान अशी लिपस्टिक लावून देतो बरं का. मस्त लिपस्टिक लागली इकडे. आता आनंदी बऱ्यापैकी तयार झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता ओठ चिकटव एकमेकांना असं पण इथे सांगता येते आणि झाला मेकअप झालेला आहे आता आपला. तर बघ आनंदी असं म्हणत आनंदी उठून उभी राहते आणि एकदम म्हणतीये प्रेक्षकांनो, "वाह! खूपच छान झालाय मेकअप." पण प्रेक्षकांनो ती जिथे बघते तिथे आरसाच नाहीये आणि ही गोष्ट आता युगंधरच्या लक्षात येते. त्यामुळे युगंधर म्हणतोय, "अगं आनंदी ती भिंत आहे, आरसा तिकडे आहे." तर लगेच आनंदी म्हणते, ते काय आहे ना, म्हणजे काय झालं, की डोळे मोठे केले होते ना मी इतका वेळ, त्यामुळे ना डोळ्यात पाणी आलं आणि दिसलं नाही ते मला." तर लगेच आनंदी आता सावरासावर करते, तर युगंधर म्हणतो, "अरे, एक राहिलंच की." तर आनंदी विचारते, "काय आता?" तर आता युगंधर म्हणतो, "टिकली राहिली." असं म्हणत ना तिच्या कपाळावर छान अशी टिकली वगैरे लावून देतो युगंधर स्वतः. आणि आरशाकडे इकडे तोंड करत म्हणतो, "आता बघ," असं म्हणत. तर आता आनंदी नुसतं म्हणते, "थँक मालक साहेब." तर युगंधर पुढे म्हणतो, "चला, चला, चला. आता आपल्याकडे वेळ नाहीये जास्ती. 10 मिनिटंच उरलेली आहेत." असं सगळं बोलून ना युगंधर तिकडनं निघून जातोय. म्हणजे आता आनंदी जरा बाल बाल बच गए अशा पद्धतीचं झालंय असं म्हणायला हरकत नाही. कारण इकडे आनंदीला दिसत नाहीये. हे युगंधरला बहुतेक माहिती नाहीये हे तर आपल्या लक्षात आलंय. आता युगंधर निघून गेल्यानंतर आनंदी इथे ना स्वतःशीच हसतीये. स्वतःशीच लाजतीये. तिच्याही नकळत युगंधरने जे काही केलंय ते बघून तिला इथे खूप हसायला येतंय.
तर प्रेक्षकांनो आता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मिताली इथे येऊन म्हणते, "लेडीज अँड जेंटलमेन." म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही खूप एक्साइटेड आहात की ह्या शोसाठी. तर इकडे पुढे म्हणते मिताली, की "आता तुमची एक्साइटमेंट जास्त न ताणवता आपण या प्रेझेंट करणार आहोत की पृथ्वी निंबाळकर यांच्या नव्या ब्रँडचं लेटेस्ट साडी कलेक्शन." असं म्हणून ती सांगते आणि बाकी सगळे जमलेले टाळ्या वाजवतायत तिथे बसलेले. प्रत्येक जण खुश आहे बरं का. एक नवीनच असा इव्हेंट आपल्याला बघायला मिळतोय. भरपूर लोकं आलेली आहेत या इव्हेंटला. मिताली पुढे म्हणते, "हे साडी कलेक्शन मॉडर्न वुमनसाठी नाही, तर प्रत्येक मुलीच्या कम्फर्टचं नवीन इनोव्हेशन आहे. अवघ्या 2 मिनिटात नेसून होणाऱ्या या साड्यांची जादू दाखवण्यासाठी आपल्या रॅम्प वॉकवर सादर होत आहेत महाराष्ट्राची शान शिल्पाजी निंबाळकर आणि आनंदी. जर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया." असं म्हणत ना आता मिताली टाळ्या वाजवते आणि तिथे मागे जाते आणि लाईट्स असं म्हणते आणि तेव्हा जेव्हा शिल्पाताईच्या आणि इकडे आनंदीच्या चेहऱ्यावर असा लाईट पडतो ना वरनं फोकस, तेव्हा एकदम छान दिसतायत त्या दोघी जणी सुद्धा मस्त. पृथ्वी तर खुश झालाय, युगंधर सुद्धा इथे खुश झालाय, बाकी सगळे सुद्धा या दोघींना बघून खुश होतात. पण एक व्यक्ती आहे जी मात्र सारखं घड्याळ बघतेय, ती म्हणजे विद्याधर. कारण ती पोलिसांची वाट बघतेय. इकडे शिल्पा आत्याची जी साडी आहे त्याची म्हणजे सगळं डिटेलिंगमध्ये फोटो दाखवलाय बघा. अगदी कर्व्स कसे दाखवलेत, निर्या व्यवस्थित दाखवल्यात आणि त्याचबरोबर ते जे काही पॉकेट लावलेलं आहे साडीला तर ते सुद्धा इथे दाखवलंय. त्याचप्रमाणे आनंदीवर सुद्धा खालनं वर असा कॅमेरा फिरत जातो. आनंदीची साडी सुद्धा अशी डिटेलिंगमध्ये दाखवली आहे, की कशी साडी नेसलेली आहे ती. रेडी टू वेअर साडी कशी आहे आणि कशी ती उठून दिसतीये, कसं ते पॉकेट उठून दिसतंय हे सगळं इथे दाखवलंय. तर विद्याधर ना इकडे भाळूच बाजूला येतो आणि पोलिसांना फोन करतो. "अहो इन्स्पेक्टर कुठं मेलासा हो अजून? एवढा वेळ लागतोय हो पोहोचायला. अहो कार्यक्रम सुरू झाला आहे." तर इन्स्पेक्टर म्हणतात, की "सर आम्ही तिथेच निघालोय. आम्ही लवकरच तिथे पोहोचू." तर विद्याधर म्हणतो, "अहो लवकर या इकडं. इकडं सोहळा जो काही आहे तो रंगात यायला सुरुवात झालेली आहे." आणि युगंधर निंबाळकरला बेड्या ठोकण्यासाठी पुढच्या 5 मिनिटात पोलिसांची गाडी आमच्या दारात आलेली पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे? तर ठेवा फोन असं म्हणत ना विद्याधर धमकीच देतोय बरं का या पोलिसांना आणि आता अंदाज घेतोय आणि मग तो मनात म्हणतो, की आता पोलीस इथे यायच्या आतमध्ये ना काहीतरी धमाका केला पाहिजे. त्या आनंदीला असं रॅम्प वॉकवर चालताना बघून मला लई त्रास व्हायलाय असं पण म्हणतो बरं का हा. आणि आता काहीतरी विचार करून तिकडनं निघून जातोय. तर ठरल्याप्रमाणे शिल्पाताई इथे आनंदीच्या जवळ जाते आणि मग आनंदीचा हात आपल्या हातामध्ये घेते आणि दोघी जणी मिळून इथे रॅम्प वॉक करतायत छान असा आणि बाजूला गाणं लागलंय. एकंदरीतच कार्यक्रमाची वाइब जी काही आहे ना, ती खरंच मस्त झालेली आहे. कारण गाणं पण तसंच लागलंय, "गं साजणी, कुण्या गावाची, कुण्या राजाची, कुण्या नावाची तू गं राणी गं, आली ठुमकत, नार लचकत, आली ठुमकत, नार लचकत, नान मुरडत हिरव्या गाणी." आणि त्या गाण्याच्या बोलावर दोघीजण इथे मस्त अशा पुढे चालत-चालत येत आहेत आणि आपलं जे काही मितालीनं सांगितलं असतं त्यांना, की कसं साइड प्रोफाईल देऊन कसं ते पॉकेट दाखवायचंय, कसं उभं राहायचंय, त्याप्रमाणे ते दोघीजणी मस्त अशा तो जो काही इव्हेंट आहे ना, तो साडीचा इव्हेंट म्हणजे साडी लॉन्च करतायत. अगदी पॉकेटमध्ये अगदी व्यवस्थित हात घालून असं पॉकेट पण दाखवतायत. सगळेजण खुश झालेत बरं का, हे जे काही साडी बघून किंवा त्या दोघींना रॅम्प वॉकवर बघताना, चालताना बघून मस्त असं वातावरण झालंय. सगळे व्यवस्थित खुश झालेत. आनंदी सुद्धा अगदीच तिला जसं सांगितलेलं असतं तसं व्यवस्थित प्रोफाइल्स वगैरे देतीये, पॉकेट्स वगैरे व्यवस्थित दाखवतीये आणि मग त्याच्याप्रमाणे दोघी जण इथे चालतायत आणि परत आपल्या रिटर्न जागेवर जातात. आत्या सुद्धा अगदी शांत डोक्याने हात धरून इथे चालली बरं का आनंदीचा आणि आनंदीच्या दोघी बहिणी आहेत आर्ची आणि आरती दोघी जणी सुद्धा खूप खुश झाल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युगंधर त्याच्या चेहऱ्यावरची जी काही स्माईल आहे ती सुद्धा अजिबात इथे कमी होत नाहीये. बॅकनं सुद्धा त्यांचे डिझाईन्स कसे आहेत, त्या कशा प्रोफाईलनं चालतायत हे सुद्धा डिटेलमध्ये दाखवलंय. तिथे फ्रंटला म्हणजे त्या जिथे उभ्या होत्या तिथे जाऊन सुद्धा त्या प्रोफाईल मस्त देतात. आनंदी पण इथे छान स्माईल देऊन हसत उभी आहे आणि बघणाऱ्याला असं वाटतंय, की आनंदीला दिसत नाहीये, म्हणजे असं वाटतच नाही, की आनंदीला दिसत नाही असं. माई आणि आबा पण इकडे खरंच खूप खुश झालेत. टाळ्या वगैरे व्यवस्थित वाजवतायत असं आणि अशा पद्धतीनं सगळेजण सगळ्यांच्या दिमाखामध्ये, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत दिमाखात इकडे पहिली साडी जी काही ती लॉन्च व्यवस्थित झालेली आहे
अगदी समाधान आहे बरं का प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आणि क्रॉस पण होतात दोघीजणी एकमेकींना म्हणजे क्रॉस प्रोफाईल पण देतात. हळू अंदाज घेऊन तिरक्या साईडला एकमेकांची जागा पण बदलतात. आत्या पण छान गई हां, शिल्पाताईनं पण व्यवस्थित अगदी उभी राहून अगदी डिटेलमध्ये असं जे पोजेस वगैरे देते, प्रोफाइल्स देते, त्याप्रमाणे आनंदी सुद्धा तसंच देते. आता शिल्पा आत्या परत आनंदीचा हात धरते आणि परत तिला इकडे पाठीमागे आपल्या जागेवर जे काही आहे ते घेऊन जाते आणि अशा पद्धतीनं पहिली साडी आपल्याला कळलेली आहे, की ती नेमकी कशी आहे ते. सगळे जोरदार टाळ्या वाजवतात आणि मिताली सुद्धा इथे खरंच खूप खुश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पृथ्वी, त्याच्या चेहऱ्यावरचं जे काही समाधान आहे ना, ते बघून आपल्याला पण इथे आनंद होतोय आणि याच्यानंतर त्या दोघी गेल्यानंतर दुसरं रॅम्प साडी चेंज करण्याला गेल्यानंतर इथे रॅम्प वॉकवर कोण चालतंय, तर पृथ्वी येतोय रॅम्पवर तिथे आणि तो सुद्धा असा नमस्कार वगैरे करून तिथे जाऊन रॅम्प वॉकवर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि मितालीच्या बाजूला जाऊन इथे उभा राहतो. मिताली मस्तपैकी अशी ना इकडे पृथ्वीला मिठी मारते. पृथ्वी सगळ्यांना थँक यू सो मच असं म्हणतो आणि मितालीचा हात धरून परत एकदा इकडे पुढे येतो. आता आनंदी दुसऱ्या लूकसाठी तयार झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो. सुनीता म्हणते आनंदीला, "अहो आनंदीताई, आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि तुम्ही ना या नऊवारी साडीमध्ये ना लई भारी दिसायला लागलाय. कोणाची नजर नको लागायला." असं म्हणत सुनीता नजर पण काढते आणि त्या स्टेजवर ना तुम्ही काय भारी चालताय. तर अहो आनंदीताई, ते काय म्हणतात बरं? ऑल दी बेस्ट हां. तर आनंदी म्हणते, "थँक यू सुनीताताई. चला हे बघा मी जाते आता." तर सुनीता म्हणते, "हां, मी पुढे जाऊन बघते तुम्हाला." असं म्हणत आता सुनीता तिकडनं निघून गेली बरं का. आनंदी तिथे उभी आहे आणि खरंच खूप छान स्माईल आहे बरं का. पण तेवढ्यामध्ये इकडे हा विद्याधर काहीतरी पराक्रम करतोय. तो ना काहीतरी कापतोय. बहुतेक ती झुंबर जे लावलंय त्याची दोरी जी काही लावलेली असते, ती एक दोरी ना इकडे तो कापतोय बरं का आणि ह्याचा आवाज आनंदीला येतोय. आनंदी पुढे जेव्हा जात असते, तेव्हा तिच्या कानावर तो आवाज पडतो. कारण एक सेन्स जास्ती असतो असं म्हणतात ना अशा माणसांना. तर त्याप्रमाणे इकडे ना आनंदीला अंदाज येतो की काहीतरी कापलं जातंय आणि त्यामुळे आनंदी ते उभी राहून म्हणतीये, विचार करतीये की हा कसला आवाज आहे? कोणीतरी सुरीने काहीतरी कापल्यासारखा आवाज कसा येतोय? असं म्हणत ना आनंदी अशी म्हणजे कानाने अंदाज घेतीये बरं का. आणि तो काय कांड करतोय विद्याधर ते कळेल आपल्याला. कारण इकडे विद्याधरने त्या झुंबराची दोरी जी काही आहे ती कापायला सुरुवात केली आहे. आता नेमकं झुंबर कधी पडणार? आनंदीला लागणार का बाकी कुणाला लागणार? किंवा आनंदी ते झुंबर धरून ठेवण्यात कितपत यशस्वी होते? हे सगळं कळेल आपल्याला ते उद्याच्या भागात. कारण इथे विद्याधरने आरतीला सुद्धा कोंडून ठेवलेलं आहे आणि आता प्रेक्षकांनो आनंदी दोरी धरून उभी आहे, तर आनंदीच्या त्या दोरीत धरलेल्या हातावर इथे विद्याधर तेल सुद्धा ओततोय, पायाखाली तेल सुद्धा ओततोय. त्यामुळे आनंदीचा तोल जाऊन आनंदी पडण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडणार? दुखापत कुणाला होणार? युगंधरला अटक होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळतील. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आनंदी.